बघा मित्रांनो, या कंपाऊंडचं नाव आहे सायक्लोहेक्झिन. त्याच्यावर आपण त्याच्यामध्ये काय टाकलं आहे, KN4 अँड Na2CO3. काय मिळणार आपल्याला सुरुवातीला? सायक्लिक ईस्टर मिळणार. ठीक आहे, कशा पद्धतीने मिळणार ते बघूयात आपण. काय होणार, हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे कोणाचे, सायक्लोहेक्झिनचे, ते कोणासोबत रिएक्ट होतात? KMnO4 सोबत. बघा काय होणार, पाय इलेक्ट्रॉनसाठी कोणावर झाला आहे? ऑक्सिजन. या कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये काय होणार? बॉन्ड फॉर्मेशन. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये काय झालं? बॉन्ड फॉर्मेशन. इथे बॉन्ड फॉर्म झाला, त्यामुळे हे पाय इलेक्ट्रॉन्स कोणाकडे गेले? मॅंगॅनीजकडे गेले. आणि मॅंगॅनीजकडे आलेले एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन कोणी घेऊन घेतले? ऑक्सिजनने. आणि त्याने कशावर अटॅक केला? या पुढच्या कार्बनवर. म्हणजे ह्या कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये काय झालं आहे? बॉन्ड फॉर्मेशन झालं आहे. इथे आपल्याला काय मिळालं? सायक्लिक ईस्टर. त्या सायक्लिक ईस्टरचा पुढे आपण काय करत असतो? हायड्रोलिसिस करत असतो. म्हणजे ऑक्सिजन आणि Na मधला बॉन्ड काय होणार? ब्रेक होणार. आणि इथं काय लागणार? H. इथं हा लागला H. याच्यातलाही बॉन्ड ब्रेक करून तिथं लागला H. दोघं जे H आहे ते एकाच डायरेक्शनला लागले. ॲक्सियल पोझिशनला आपण म्हणूयात. ॲक्सियल पोझिशन लागले म्हणजे हा काय मिळाला आपल्याला? सिस हायड्रॉक्सिलेटेड प्रोडक्ट मिळाला. ओके, हे झालं सिस हायड्रॉक्सिलेशन बद्दल. आता आपण बघूया ट्रान्स हायड्रॉक्सिलेशन. बघा मित्रांनो, आपण आता बघतोय ट्रान्स हायड्रॉक्सिलेशन. काय म्हटलं आपण? 2 OH ग्रुप्स आर ॲडेड फ्रॉम द ऑपोजिट साइड ऑफ द डबल बॉन्ड. या ट्रान्स हायड्रॉक्सिलेशनमध्ये काय होतंय, जे दोन येणारे OH ग्रुप आहे ते डबल बॉन्डच्या अपोजिट डायरेक्शनने येतात. एक वरच्या साईडने येतो तर एक कोणत्या? खालच्या बाजूने येतो. आपण बघितलं हा अल्किन आहे, त्याच्यावर कोणती रिॲक्शन झाली? ट्रान्स हायड्रॉक्सिलेशन रिॲक्शन झाली. त्याच्यानंतर एक OH ग्रुप वरच्या बाजूने ॲड झाला आहे, तर दुसरा कोणत्या बाजूने झाला आहे? खालच्या बाजूने ॲड झाला आहे. हा जो प्रोडक्ट मिळाला आहे याला आपण काय म्हणणार? ट्रान्स हायड्रॉक्सिलेशन किंवा अँटी हायड्रॉक्सिलेशन. आता ट्रान्स हायड्रॉक्सिलेशन वापरण्यासाठी किंवा ट्रान्स हायड्रॉक्सिलेशनसाठी कुठलं रिएजंट वापरतो? तर ते आहे पर ऑक्सी ॲसिड. पर ऑक्सी ॲसिड म्हणजे काय? तर पर ॲसिड. मग आता कोणकोणते पर ॲसिड वापरू शकतो आपण? त्याच्यामध्ये बघा, पर ऑक्सी ॲसिड वापरतो. कोणकोणते पर ऑक्सी ॲसिड वापरणार आपण? एक तर पर ॲसिटिक ॲसिड वापरू शकतो, किंवा पर फॉर्मिक ॲसिड वापरू शकतो, किंवा पर बेन्झोइक ॲसिड. पर हा शब्द कधी येतो? ज्यावेळेस एक ऑक्सिजन एक्स्ट्रा असतो. नॉर्मल ॲसिटिक ॲसिड स्ट्रक्चर काय आहे? CH3COOH. किती ऑक्सिजन दिसत आहे त्या ठिकाणी? 2. पण ज्यावेळेस त्याच्यामध्ये अजून एक ऑक्सिजन आपण ॲड करतो तर त्याचं कर्मजन कशात झालं आहे? पर ॲसिटिक ॲसिड, पर ऑक्सी ॲसिटिक ॲसिड. हा काय झाला? फॉर्मिक ॲसिड स्ट्रक्चर काय होतं? HCOOH. 2 ऑक्सिजन होते, अजून ऑक्सिजन आपण ॲड झालं, त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं? पर ऑक्सी फॉर्मिक ॲसिड किंवा पर फॉर्मिक ॲसिड झालं. त्याचप्रमाणे बेन्झोइक ॲसिडचं कन्वर्जन आपण कशात करू शकतो? पर बेन्झोइक ॲसिडमध्ये करू शकतो. मग हे जे पर ऑक्सी ॲसिड आहे ते वापरले नाही, आपल्याला कोणता प्रोडक्ट मिळतो? ट्रान्स हायड्रॉक्सिलेशनचं प्रोडक्ट मिळतोय. म्हणजे आपल्याला त्या रिएजंट म्हणून काय करावं लागेल? काय टाकावं लागेल? पर ऑक्सी ॲसिड. सो अल्किन ऑन रिएक्शन विथ पर ऑक्सी ॲसिड यूज ट्रान्स डायॉल और अँटी 1,2-डाय. ओके, याचं मेकॅनिझम कसं आहे ते आपण बघूयात. फळ्यावर आपल्याला पर ॲसिटिक ॲसिडचं स्ट्रक्चर दिसतं आहे. मित्रांनो, ऑक्सिजन कसा आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे की विड्रॉइंग आहे? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. बघा या ठिकाणी इथे एक ऑक्सिजन आहे. हा ऑक्सिजन काय करतोय? कार्बनकडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतोय. म्हणजे या कार्बनकडचे इलेक्ट्रॉन कोणाकडे जाते? ऑक्सिजनकडे जात आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉन्स कुठे जात आहेत? वरच्या ऑक्सिजनकडे जात आहेत. ओके, त्यामुळे हा ऑक्सिजन काय करणार आहे? याच्याकडचे इलेक्ट्रॉन म्हणून स्वतःकडे खेचून घेणार आहे. त्याच्यामुळे याच्यावर कोणता चार्ज येणार? डेल्टा निगेटिव्ह. आणि याच्यावर कोणता चार्ज येणार? डेल्टा पॉझिटिव्ह. याला अल्फा ऑक्सिजन म्हणतात आणि याला कोणता म्हणतात? बीटा ऑक्सिजन. मग हा जो बीटा ऑक्सिजन आहे हा काय झाला? इलेक्ट्रोफिलिक झाला. इलेक्ट्रोफिलिक कधी कुठल्या याला आपण इलेक्ट्रोफाइल म्हणतो? ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. त्यामुळे हा जो ऑक्सिजन झाला आहे तो कोणता आहे? इलेक्ट्रोफिलिक झालेला आहे. ठीक आहे,
मग अशा या इलेक्ट्रोफिलिक ऑक्सिजनवर अल्किनचे पाय इलेक्ट्रॉन्स अटॅक करतात आणि पुढे इपॉक्साईड कशा पद्धतीने तयार होतो ते आपण बघूयात आता. ट्रान्स टू ब्युटीन कोणासोबत रिॲक्ट होतोय? पर ॲसिटिक ॲसिड सोबत. बघा काय होतं मित्रांनो, या ऑक्सिजनवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज कधी येत असतो? ज्यावेळेस इलेक्ट्रॉन कमी असतात. म्हणजे या ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन काय कमी आहे, कारण की त्याच्याकडे इलेक्ट्रॉन कोणी खेचून घेतले? या सी डबल बॉन्ड ओ CO मायनस ग्रुपने खेचून घेतले. मग या ठिकाणी काय होतंय? हा कार्बन नंबर 1 आणि हा कार्बन नंबर 2. इथे कोणते इलेक्ट्रॉन्स आहेत? पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. पाय इलेक्ट्रॉन्सचा अटॅक कोणा थ्रू झालेला आहे? कार्बन नंबर 1 थ्रू झाला. कोणावर झाला? या ऑक्सिजनवर झाला. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये काय होणार? बॉन्ड फॉर्मेशन. हा नवीन बॉन्ड तयार होतो आहे, म्हणून या ऑक्सिजन आणि या ऑक्सिजनमधला बॉन्ड काय होणार आहे? ब्रेक होणार आहे. परत लक्षात घ्या, या बीटा ऑक्सिजनवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे ते पाय इलेक्ट्रॉन्स कशा अटॅक करतात? बीटा ऑक्सिजनवर अटॅक करतात. C1 आणि या ऑक्सिजनमध्ये काय होणार? बॉन्ड तयार होतोय. हा बॉन्ड तयार होतोय म्हणून या ऑक्सिजन, बीटा ऑक्सिजन आणि अल्फा ऑक्सिजनमधला बॉन्ड काय होतोय? ब्रेक होतोय. हा बॉन्ड इकडे शिफ्ट होऊन गेला. इथे काय होणार? हा डबल बॉन्ड आणि या डबल बॉन्डचं कन्व्हर्जन कशात होणार? सिंगल बॉन्डमध्ये. आणि याच्यावर कोणता चार्ज येणार? निगेटिव्ह चार्ज येणार. ओके, बघा पाय इलेक्ट्रॉन्स कोणाचे होते? C1 आणि C2 चे होते. फक्त कोणी वापरले? C1 ने वापरले, म्हणून या C2 वर कोणता चार्ज येणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार. मग आता हा पॉझिटिव्ह चार्जवर कोण अटॅक करणार? ऑक्सिजनची 2 पेअर अटॅक करते आहे. या 2 पेअरचा अटॅक कशावर झाला? C2 वर झालेला आहे. आणि म्हणजे काय होणार? C1, C2 आणि ऑक्सिजन याच्यामध्ये 3 मेंबर रिंग तयार होते. त्याला आपण काय म्हणणार? इपॉक्साईड म्हणतो. ओके, एकदा परत हे इपॉक्साईड कसं तयार होतं बघू आपण. बीटा ऑक्सिजनवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. पाय इलेक्ट्रॉन्स C1 थ्रू कशावर अटॅक करतात? या बीटा ऑक्सिजनवर. C1 आणि बीटा ऑक्सिजनमध्ये काय होणार? बॉन्ड फॉर्मेशन. C1 आणि बीटा ऑक्सिजनमध्ये बॉन्ड फॉर्मेशन झालं, त्यामुळे अल्फा आणि बीटामधला बॉन्ड काय होतोय? ब्रेक होतोय. हा बॉन्ड ब्रेक होतोय. हा बॉन्ड इथे शिफ्ट होतो. इथे काय येणार? डबल बॉन्ड. इथे डबल बॉन्ड होते म्हणून या डबल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? सिंगल बॉन्डमध्ये. आणि या ऑक्सिजनवर काय येणार? निगेटिव्ह चार्ज. म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O मायनस. CH3 C डबल बॉन्ड O मायनस हे बाहेर पडलेलं आहे. ठीक आहे, बघा आता पाय इलेक्ट्रॉन्स C1 आणि C2 चे होते. फक्त कोणी वापरले? C1 ने वापरले. त्यामुळे C2 वर कोणता चार्ज झाला? पॉझिटिव्ह चार्ज झाला. म्हणून ऑक्सिजनची 2 पेअरचा अटॅक कशावर झाला? C2 वर झाला. म्हणजे C1, C2 आणि हा ऑक्सिजन काय तयार झाला? अशी 3 मेंबर रिंग तयार झाली. ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन वापरले गेले म्हणून ऑक्सिजनवर कोणता चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज. तो पॉझिटिव्ह चार्ज कोण नाहीसा करतोय? इथे काय बाहेर पडले? CH3 CO मायनस. ते काय करतात? हा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करतात आणि हायड्रोजन त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे शिफ्ट करतोय? ऑक्सिजनकडे शिफ्ट करतोय. म्हणजे त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज नाहीसा होतो आणि आपल्याला काय मिळतो? हा इपॉक्साईड मिळतोय. आता हा इंटरमिजिएट इपॉक्साईड आपल्याला मिळाला आहे. या इपॉक्साईडवर नंतर कशाचे अटॅक होतो? तर H2O अटॅक होतो. तो कशा पद्धतीने होतो ते बघूयात आपण. बीटा ऑक्सिजनवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज. C1 ने कशावर अटॅक केला? बीटा ऑक्सिजनवर अटॅक केला आहे. C1 आणि ऑक्सिजनमध्ये काय होणार? बॉन्ड फॉर्मेशन. या बीटा आणि अल्फामधला बॉन्ड काय झाला? ब्रेक झाला. तो बॉन्ड ब्रेक होऊन कुठे गेला? इथे. इथे काय होणार? डबल बॉन्ड. इथे डबल बॉन्ड झालेला आहे म्हणून डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये. हा O मायनस काय करतोय? हा O मायनस हा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करतोय आणि या 2 पेअरचा अटॅक कशा होतोय? C2 वर होता आणि आपल्याला काय मिळतोय? इपॉक्साईड मिळतोय. ठीक आहे, आणि बाहेर काय पडलंय? CH3 C डबल बॉन्ड OH काय बाहेर पडले? ॲसिटिक ॲसिड बाहेर पडले. आता ह्या इपॉक्साईडवर पुढे काय होतंय? हायड्रोलिसिस होतं आणि आपल्याला काय मिळतं? ट्रान्सडायर मिळतो. तो कसा मिळतो ते बघू. 2 पद्धतीने मिळू शकतो. एक ॲसिड कॅटलाइज्ड आणि दुसरं कोणतं आहे? बेस कॅटलाइज्ड. कशा पद्धतीने मिळतो ते बघूया. बघा मित्रांनो, आपण आता ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रोलिसिस बघतो. ॲसिड म्हणजे काय? जो H+ देतो. H+ कुठून मिळाला आहे? ॲसिडमधून. काय होतं? आता हा जो इपॉक्साईड आहे, ऑक्सिजनवर काय आहे? 2 पेअर. त्या 2 पेअरचा अटॅक कशा होतोय? H+. ऑक्सिजन काय ॲब्स्ट्रॅक्ट करतोय?
H प्लस ॲब्स्ट्रॅक्ट करतोय. ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन वापरले जात आहेत म्हणून त्याच्यात कोणता चार्ज येतोय? पॉझिटिव्ह चार्ज येतोय. आता या प्रोटोनेटेड इपॉक्साईडवर आता आपण काय करतोय? हायड्रोलिसिस करतोय, वॉटरची ॲडिशन करतोय. आता हा जो वॉटर आहे त्या वॉटरला या कंपाऊंडवर ॲडिशन करायला अटॅक करायला दोन जागा आहेत, फ्रॉम द टॉप साईड आणि फ्रॉम द बॉटम साईड. टॉप साईडने त्याला अटॅक करता येणार का? तर करता येणार नाही, कारण की त्या ठिकाणी काय सायक्लिक 3 मेंबर रिंग आहे. ती 3 मेंबर रिंग त्याला स्टेरिक हिंड्रन्स निर्माण करते, म्हणून तो टॉप साईडने अटॅक करू शकत नाही. तर तो कुठून अटॅक करतोय? बॉटम साईड. H2O अटॅक कुठून झालाय? खालच्या बाजूने. या ऑक्सिजनचा 2 पेअरचा अटॅक कशावर झाला? कार्बनवर झालाय. कार्बन आणि ऑक्सिजन मधला काय झालाय? बॉन्ड ब्रेक झालाय आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज टाळून गेलाय, नाही सांगलाय. आणि हा OH कुठे लागला? तर या C2 ला लागलाय. बघा हा OH कुठे दिसतोय? C2 ला दिसतोय. आणि हा H2O कुठून लागलाय? खालच्या बाजून लागला. ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन वापरले गेले म्हणून आपल्याला हा ऑक्सिजनवर कोणता चार्ज दिसतोय? पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय. ओके. मग पुढे डिप्रोटोनेशन होऊन आपल्याला अशा पद्धतीचा अल्कोहोल डायऑल मिळतोय, 1,2 डायऑल मिळतोय, ज्याच्यामध्ये एक OH खालच्या बाजूला आहे तर दुसरा OH कुठल्या बाजूला आहे? वरच्या बाजूला आहे. हे झालं ॲसिड कॅटालाइज्ड हायड्रोलिसिस, कोणाचं? इपॉक्साईडचं. त्याचप्रमाणे बेस कॅटलाइज सुद्धा होतं. ते कसं होतं ते बघूयात आता. आपण आता बघतोय बेस कॅटलाइज्ड हायड्रोलिसिस. बेस म्हणजे काय? जो OH मायनस देतो त्याला आपण काय म्हणणार? बेस. बेसने काय दिलं आहे? OH मायनस. हा जो OH मायनस आहे तो एकतर C1 वर अटॅक करू शकतो किंवा कशावर अटॅक करू शकतो? C2 वर. या OH मायनसने कशावर अटॅक केला आहे? C2 वर. म्हणजे C2 आणि OH मध्ये काय होणार? बॉन्ड फॉर्मेशन. OH मायनस कुठून अटॅक करणार? खालच्याच बाजूने अटॅक करतो, वरतून अटॅक करायला त्याला जागा नाही, कारण की इपॉक्साईड रिंग आहे. त्यामुळे तो इपॉक्साईड रिंगच्या अपोजिट बाजूनेच अटॅक करतोय. त्याने C2 वर अटॅक केला खालच्या बाजूने, म्हणजे C2 ला काय लागला आहे? OH लागला आहे. C2 ला काय लागला? OH लागला. आणि C2 आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड काय झालाय? ब्रेक झालाय. हे इलेक्ट्रॉन कोणाकडे गेले? ऑक्सिजनकडे. ऑक्सिजनवर कोणता चार्ज येतो मध्ये ठिकाणी? निगेटिव्ह चार्ज. का निगेटिव्ह चार्ज आला? कारण की C2 आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड काय झालाय? ब्रेक झालाय. ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स कोणाकडे गेले? ऑक्सिजनकडे गेले. ऑक्सिजनवर कोणता चार्ज असतोय? निगेटिव्ह चार्ज. हे निगेटिव्हली चार्ज स्पेसिस पाण्यामधून काय ॲब्स्ट्रॅक्ट करत आहे? H. O मायनसचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय? OH मध्ये झालंय. प्रोडक्टमध्ये आपल्याला काय दिसतं? एक OH वरच्या बाजूला तर दुसरा OH कोणत्या बाजूला? खालच्या बाजूला. सो अशा पद्धतीने आपल्याला ट्रान्स हायड्रॉक्सिलेशनचा प्रोडक्ट मिळतं आहे. सो in trans hydroxylation, 2 OH groups are added from the opposite side of the double bond. The agent which is used for such kind of reactions are peroxy acid, that is peracetic acid, performic acid or perbenzoic acid. What happens in this reaction? That beta oxygen is slightly electropositive. Pi electron attacks on that beta oxygen through formation of cyclic epoxide. They can form trans diol. Okay. That's all for hydroxylation reaction. Thank you.